नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर। प्रेमळ भक्तांनो, आज आपण असा दिव्य आणि भव्य असा श्री महालक्ष्मीचा मंत्र घेऊन आलो आहेत। उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे। माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहण्यासाठी तुम्ही नक्कीच या मंत्राचा जप करा। या मंत्राचा जप केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता पडणार नाही। साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व काही ज्या पैशाची अडचणी संपुष्टात येतील। श्री महालक्ष्मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कधीही नाराज होणार नाही। प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद टाकू इच्छित असाल तर कुठल्याही प्रकारे तुम्ही या व्हिडिओला दुर्लक्ष करू नका, कारण हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी अखंड पावन होणारा हा मंत्र आणि तुमच्या आयुष्यातील सर्व पैशांच्या अडचणी एका क्षणात दूर करतो। त्यामुळे तुम्ही याकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष करू नका। साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती कायम राहणार आहे आणि तुमच्या डोक्यावरचं कर्ज आणि दुःख कमी करण्याचं कार्य या मंत्राद्वारे होणार आहे। त्यामुळे प्रिय भक्तांनो, कुठेही न जाता तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलवरती 5 मिनिटे लावून सोडून देऊ शकता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर घेऊ शकता। माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील। या मंत्रामध्ये एवढी दिव्य शक्ती आहे की मार्गशीर्ष महिन्यात या मंत्राचा खूप लाभ होत असतो। माता लक्ष्मी तुमच्यावरती मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी नक्कीच पावन होत असते, म्हणून तुम्ही या मंत्राचा नक्कीच जप करावा आणि तुम्ही हा मंत्र कमीत कमी 5 मिनिटं तरी ऐकावा अशी आम्हाला आशा आहे। या मंत्राची शक्ती तुम्हाला नक्कीच कळेल, कारण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार संपेपर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील। तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता पडणार नाही। तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये अनेक ठिकाणाहून पैशाचे सोर्स तयार होत राहतील, कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार आहे। तुमच्या घरात पैसा हा खेळत राहील, तुमच्या घरातील वातावरण दूषित होणार नाही। सर्व कुटुंबात तुमचं सुखी आणि समाधानाचं आयुष्य हे कायमस्वरूपी राहील। तुमचे कुटुंब कधीही गरिबीत जाणार नाही, कारण श्री माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असल्यामुळे प्रिय भक्ता, तुला कधीच पैशाची अडचण येणार नाही। साक्षात श्री माता लक्ष्मींनी मार्गशीर्ष महिन्यात तुझ्या घरी वास करणार आहे। त्यामुळे तू हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नको। हा व्हिडिओ तुला शेवटपर्यंत बघायचा आहे। या मंत्राचा जप केल्यानंतर मार्गशीर्ष महिना तुला पैशांनी भरून टाकणार आहे। तुझ्या घरात एवढा अमाप आणि अतूट पैसा येणार आहे की तू कधीही चिंता करणार नाही, तू कधीही त्याचा विचारसुद्धा केला नसेल, कारण तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख आता संपणार आहे। तुझं घर आता पैशांनी भरून जाणार आहे। मार्गशीर्ष महिन्यांचा या माता लक्ष्मीचा मंत्र तू जर पठण केला, कमीत कमी 5 मिनिटं जर हा मंत्र घरात लावून ठेवला, तर तुझ्या आयुष्यातील सर्व येणाऱ्या अडचणी ज्या पैशाच्या असतील त्या संपुष्टात येतील। म्हणून तू आता कुठल्याही प्रकारची चिंता न करता माता लक्ष्मीचा हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी 5 मिनिटे हा मंत्र लावून तू तुझ्या आयुष्याचं कल्याण करणार असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि ती तुझी जी काही इच्छा असेल ती तुझ्या आपल्या चॅनलच्या कमेंटमध्ये नक्की सांग। माता लक्ष्मीचा आशीर्वाद येईल, ती तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तुझं आयुष्य, तुझं कुटुंब, तुझं घर, तुझं दार सगळं सुखी राहील। तुझ्या जे काही इच्छा आहेत, तुझ्या जे काही मोठ्या मोठ्या इच्छा आतापर्यंत पेंडिंग पडलेल्या आहेत ते नक्कीच पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्या कुटुंबावरती कायम राहील। मग चल तर भक्तांनो, आपण या मंत्राला सुरुवात करूया। मंत्र पुढील प्रमाणे आहे। ओम ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः। ओम श्री
ह्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः। ॐ श्री ह्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः। ॐ श्री ह्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः।
ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः। ॐ श्री ह्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। ॐ ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः।